बघा नेसेसरी नाही हा फॉर्म्युला यूज करायचा, इट इज नॉट कंपल्सरी. तुम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड नॉर्मली पण लिहू शकता. A to Z सरळ लिहिलं आणि 1 to 26 नंबर्स लिहिले तर ते झाले फॉरवर्ड. बॅकवर्ड साठी फक्त काय करायचंय, A to Z लिहायचंय, पण ह्यालाच तुम्ही डायरेक्टली इथे पण लिहू शकता 1 2 3 4 5 6 सो ऑन. म्हणजे काय, एका लेटरची जर तुम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड पोझिशन ऍड केली तर तुम्हाला त्याचा सम काय भेटला पाहिजे, 27. तुमच्यावर तुम्हाला जसं टॅब्युलर फॉर्म मध्ये ड्रॉ करायचंय तुम्ही तसं करू शकता. ओके. नेक्स्ट ऑपोजिट. ऑपोजिट म्हणजे काय, जर तुम्ही लेटर्स ना असं लिहिलं, फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग फ्रॉम ABCDEFGH M पर्यंत, नेहमी लक्षात ठेवा आपले अर्धे लेटर्स M पर्यंत असतात आणि M नंतर अर्धे लेटर्स असतात. सो ऑपोजिट म्हणजे काय, A आणि Z ऑपोजिट असणारे, नेक्स्ट B आणि Y ऑपोजिट असणारे, C आणि X ऑपोजिट असणारे, M आणि N ऑपोजिट असणारे, असे सगळे लेटर्स काय असणारे, ऑपोजिट असणार. म्हणजे आपल्याला पेअर फाइंड आउट करायला लागतं. कधी कधी काय दिलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला वर्ड दिला असेल कॅट, आणि ह्या कॅटला जर त्यांनी अशा वे मध्ये डिकोड केलं असेल एक्स झेड आणि जी, तर तुम्हाला फाइंड आउट करायला लागतं की नक्की ह्याच्यामध्ये पॅटर्न काय. तर तुम्हाला अजून एक वर्ड दिला असेल, फॉर एक्झाम्पल डॉगला तुम्ही काय करू शकता, कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन्स कसे असतील, तुम्हाला एक दिलं असेल की कॅटला जर तुम्ही XZJ असं कोड केलंय तर डॉग साठी काय करू शकता. तर इथे तुम्हाला हे कळायला पाहिजे की C आणि X हे काय एकमेकांचे ऑपोजिट पेअर आहे, A आणि Z ऑपोजिट आहे, T आणि G एकमेकांचे ऑपोजिट. तर डॉगला कोड करताना D चं ऑपोजिट काय असणार आहे, W, O चं ऑपोजिट काय माझ्याकडे L, आणि G चं ऑपोजिट काय T. तर ह्याचा आन्सर अशा वे मध्ये येऊ शकतो. तर हे आहे त्याच्यासाठी ऑपोजिट लेटरचं पॅटर्न पण तुम्हाला माहिती पाहिजे. सो ऑपोजिट लेटर तुम्ही कसं लिहिणार, जेव्हा तुम्ही नॉर्मली A to Z लिहिताय, A to M लिहिणार, M नंतर जे लिहिणार आहे असं लिहिणार आहे NOPQRSTUVWXYZ, म्हणजे यू आर फॉलोइंग असं पॅटर्न तुम्ही फॉलो करून लिहिणार. आता तुम्ही एवढे 3 गोष्टी नाही ड्रॉ करू शकत, म्हणजे तुमच्याकडे 1-2 क्वेश्चन येणार आहे या टॉपिकवर आणि तुम्ही त्याच्यासाठी एवढे 3 टेबल्स तर ड्रॉ करू शकत नाही इमिडिएटली. सो तुमच्यावर आहे, तुम्ही एकाच टेबलमध्ये सगळं ड्रॉ करू शकता. जसं की या टेबलमध्ये ऑपोजिट पण भेटतंय, ऑपोजिट तुम्हाला भेटतंय आणि फॉरवर्ड पण भेटतंय, ऑपोजिट आणि फॉरवर्ड दोन्ही भेटतंय. तर तुम्ही ह्याच्यामध्येच बॅकवर्ड ऍड करा. तर बॅकवर्ड कसं ऍड करणार, इथे 1 2 3 4 सो ऑन लिहित जा. इथे डायरेक्ट क्लासला 26 आलं पाहिजे, इथे 25 येईल, अशा वे मध्ये. म्हणजे एकाच टेबलमध्ये फॉरवर्ड होईल, एकाच टेबलमध्ये बॅकवर्ड होईल आणि त्याच टेबलमध्ये ऑपोजिट्स पण भेटतील. सो हे जर टेबल तुमच्याकडे असेल तर तुम्ही पॅटर्न फाइंड आउट करायला तुम्हाला जास्त टाइम नाही लागणार, कमी टाइम लागेल आणि आन्सर लवकर भेटेल. आता हे जे आहे त्याचा अर्थ काय, एकदा तुम्ही A to Z गेलाय, परत हे A to Z अशाच वे मध्ये काउंट होतं. म्हणजे Z नंतर जर तुम्हाला परत कोणता लेटर भेटत असेल तर तो काय असणार आहे, A. सो हे सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये जसं होतं तशा वे मध्ये आहे की Z नंतर परत A भेटणार आहे. ह्याचं एवढं काय म्हणजे मेजर इन्फॉर्मेशन नाही. आता ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, लेटर कोडिंग, नंबर कोडिंग, मिक्स्ड लेटर और नंबर कोडिंग, सबस्टिट्यूशन कोडिंग, आणि अजून एक मेथड असते मिक्स्ड कोडिंग. मिक्स्ड कोडिंग विच इज बेस्ड ऑन कंडिशन्स. सो फिफ्थ मेथड अजून एक आहे कंडिशन बेस्ड असेल. कंडिशन बेस्ड मिक्स्ड म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एखादी कंडिशन दिली असेल, त्या कंडिशनला कन्सिडर करून तुम्हाला कोडिंग आणि डिकोडिंग करायचं.
आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. प्रत्येक टाईपचा एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह केला तर तुम्हाला कळेल की नक्की कोणत्या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. आता लेटर कोडिंग म्हणजे असा क्वेश्चन येईल बघा. इन अ सर्टन लँग्वेज कॉलेज इज रिटन ॲज GSPPIKI, देन हाऊ विल ग्रुप्स बी रिटन. म्हणजे जर तुम्ही कॉलेजला असं लिहिलंय तर ग्रुप्सला कसं लिहिणार. सो ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, पॅटर्न फाइंड आउट करायला लागेल. सो नाव लेट अस सॉल्व्ह दिस. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे कॉलेज आणि ह्याला कशा वे मध्ये कोड केलंय, GSPPIKI. कोण एवढं रिकाम आहे, लिंक सेंड करतायत यार तुम्ही. आज पण कोणीतरी लिंक सेंड केली आहे. स्टार्टिंगला पण 2-3 जण नवीन ऍड होत होते. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही फक्त तुमच्या पुरतं ठेवा ना. तुम्ही फीस पे करताय, कशाला उगाच कोणाला फ्री मध्ये शिकवायला लावताय. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय करायचंय, पॅटर्न फाइंड आउट करायचं. तर सी पासून तुम्ही जी ला जाताय. नेक्स्ट ओ पासून तुम्ही एस ला येताय. सो ओ पासून एस ला येणार. ओ पासून एस आहे. नेक्स्ट एल पी ई पासून आय, जी पासून के, ई पासून आय. तर असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर सी पासून जी आहे. तर जर तुम्ही इथे चेक केलं तर सी पासून जी ला जाताना काय होतंय, सीच्या ह्याच्यामध्ये +4 होतंय. सीच्या ह्याच्यामध्ये काय होतंय, +4 होत. किंवा तुम्ही असं म्हणू शकता सी आणि जी मध्ये 3 लेटर स्किप होत आहेत. काय होत आहे, जी पासून सी ला जर तुम्ही बघितलं तर जी पासून सी ला करण्यासाठी हे रिव्हर्स वे मध्ये होतंय ना. ह्या वर्डला असं कोड केलंय तर ग्रुप्स साठी कसं कोड करणार. जर तू जी पासून जरी केलं तरी आन्सर रॉंग नाही येणार, बट जास्त टाइम लागेल रिव्हर्स वे मध्ये जाताना. आन्सर सेम येणार. इथे कॉलेजला असा कोड केलंय म्हणून मी अशा वे मध्ये जाते. तर सी पासून जी ला जाताना 3 लेटर स्किप झालेत आणि मग जी आलाय. किंवा सी आणि जी च्या व्हॅल्यू मध्ये +4 झालंय. नेक्स्ट आपण चेक करू ओ आणि एस मध्ये काय झालंय. तर ओ पासून एस ला जाताना परत 3 लेटर स्किप झाले किंवा 15 मध्ये +4 ऍड झाले. नेक्स्ट एल पासून पी ला जाताना जर तुम्ही बघितलं, एल पासून जेव्हा आपण पी ला जातोय 12 + 4 16 किंवा तुम्ही म्हणू शकता 3 लेटर स्किप होत आहेत. सो इथे आपल्याला पॅटर्न काय भेटतोय, आयदर त्याच्या फॉरवर्ड व्हॅल्यू मध्ये +4 करायचंय किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये 3 लेटर स्किप करायचे. 3 लेटर्स काय करायचे, स्किप करायचे. तर आपण चेक करू. ग्रुप साठी मला लिहायचंय तर जी पासून मला 3 लेटर स्किप करायचे. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड. मला आन्सर काय भेटणार आहे इथे, के. आर पासून 3 लेटर स्किप करायचे. सो 1 2 3. इथे काय भेटेल, व्ही. नेक्स्ट ओ पासून परत 3 लेटर स्किप करायचे. सो आन्सर काय असेल इथे, एस. यू पासून परत 3 लेटर स्किप झालेत. सो 1 2 3, वाय असेल. सो आपण हा पॅटर्न फॉलो केलाय ज्याच्यामध्ये आयदर 3 लेटर स्किप होत आहेत किंवा त्याच्या व्हॅल्यू मध्ये फॉरवर्ड व्हॅल्यू मध्ये +4 होत आहेत. सो इथे बघा आपण इथे +4 करू शकतो कारण सी ची व्हॅल्यू 3 आहे आणि जी ची 7. किंवा ह्याचाच अर्थ काय, 3 लेटर स्किप करू. सो ह्या पॅटर्ननी जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर काय भेटेल, के व्ही एस वाय. पी साठी परत पी साठी चेक करा. पी पासून परत 3 लेटर स्किप करायचे. 1 2 3. इथे काय भेटेल, टी. एस पासून परत 3 लेटर स्किप करायचे. 1 2 3. सो तुम्हाला आन्सर भेटेल के व्ही एस
YTW. हॅलो श्रेया. हा सर बोला ना. आज पण तेच अब्सेंट आहे का जे काल अब्सेंट होते? आपण ग्रुप्स कसं कोड करू शकतो, आपल्याला हे पॅटर्न भेटलंय. आपण कसं फाइंड आउट करतोय बघा. सी ला जर जी म्हटलंय, म्हणजे सी पासून 3 लेटर स्किप करून जी भेटतंय. ओ ला जर एस म्हटलंय म्हणजे ओ पासून 3 लेटर स्किप करून एस म्हटलंय. एल ला जर पी म्हटलंय म्हणून आपण अशा वेळेमध्ये +3 केलं, +4. आपण काय केलंय, सी पासून जी ला जेव्हा जातोय तेव्हा आपण पॅटर्न फाइंड केलंय. जर सी ला त्यांनी जी म्हटलंय तर काहीतरी लॉजिक असेल. तर सी पासून त्यांनी 3 लेटर स्किप केले, मग त्यांना जी भेटलंय. ओ पासून एस ला जाताना पण सेम पॅटर्न भेटलाय, एल पासून पण सेम पॅटर्न भेटलाय. तर हाच पॅटर्न आपण ग्रुप्सला लावलाय. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन कळालाय. येस. आता असं नेसेसरी नसतं, हे जे पॅटर्नचे क्वेश्चन्स असतात ह्याच्यामध्ये असंच लॉजिक असेल असं कंपल्सरी नाही. त्याच्यामध्ये मल्टिपल लॉजिक्स असतात. सो मल्टिपल लॉजिक्सचे मी थोडे एक्झाम्पल्स तुम्हाला देते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला असं पण पॅटर्न असू शकतं, एक वर्ड आपण कन्सिडर करू, आहे MCA फॉर एक्झाम्पल. इथे वर्ड आपल्याकडे जर असेल MCA, तर असं नेसेसरी नाही की सगळे लेटर सेमच फॉलो करतील पॅटर्न. तर मी एम ला एन म्हणू शकते, सी ला बी म्हणू शकते आणि ए ला पण बी म्हणू शकते. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. MCA कॅन बी कोडेड पासून बी ला येताना काय करायला लागतंय, +1. म्हणजे कधी कधी असं पॅटर्न असेल +1 -1 +1 -1 किंवा +2 -2 किंवा हे नंबर्स पण वेगळे वेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला असं असेल दिलेलं MCA कॅन बी कोडेड ॲज NAB, म्हणजे +1 तर होतंय, पण मायनस काय झालं, -2. परत इथे काय झालं, +1. तर तुम्हाला एक पेअर दिलेला असतो. एक पेअर जो असतो तो काय दिलेला असेल, सिद्धी तू अजून एक डिव्हाइसने लॉग इन करतेय का, सिद्धी गायकवाड? हॅलो. नो मॅम. नाही करत आहे ना? मला ऍक्च्युली सिद्धी गायकवाड म्हणून रिक्वेस्ट येते म्हणून मी विचारलं. नो मॅम, एकच डिव्हाइस आहे माझा. ओके ठीक आहे, चालेल. आता इथे आपण काय करू शकतो, +1 -2 +1 -2 हा पण पॅटर्न असू शकतो. तर पॅटर्न्स मल्टिपल असतील. आपल्याला एक पेअर ऑलरेडी दिलेला असेल, म्हणजे जसं इथे कॉलेजला हे कोडिंग दिलेलं होतं, तर ह्या पेअर वरनं तुम्ही पॅटर्न फाइंड आउट करून जे क्वेश्चन मध्ये दुसरा वर्ड दिलाय त्याच्यावर तुम्हाला तो पॅटर्न काय करायचंय, अप्लाय करायचं. आता मल्टिपल पॅटर्न्स असतात. जसं असं पण नसेल की MCACET हा वर्ड आहे फॉर एक्झाम्पल, याला कसं कोड केलं असेल, ACMTEC. म्हणजे दरवेळेस +1 -1 किंवा प्लस मायनसचं लॉजिक किंवा काही काही लेटर स्किप करून सगळ्यांसाठी सेम लॉजिक असेल असं नसेल. आता इथे काय बघा, ए इथे जातोय, एम इथे जातोय, सी इथे जातोय, परत हा सी इथे आहे, हा ई ॲज इट इज आहे आणि हा टी इथे. सो ह्याचा अर्थ काय होतोय, तुम्हाला असा पॅटर्न भेटतोय.
ते पण लेटर्सना डिवाइड करून. म्हणजे जर तुम्ही लेटर्सना जर तुम्ही काही लेटर्सचे पेअर बनवले किंवा त्याला हाफ मध्ये डिवाइड केलं तर तुम्हाला हे आन्सर भेटू शकतं. आता हे पण पॅटर्न असेल, हे पण फिक्स नाहीये. हे स्टार पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये डिवाइड करून 3 लेटर्सना वेगळं वेगळं कोड केलंय. याच्यामध्ये अजून वेगळे पॅटर्न्स कसे घेऊ शकतात ते मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे वर्ड MCA CET आहे. ह्याला कोड कसं केलंय BN UFB. आता तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये काय पॅटर्न येऊ शकतो. येस, क्रॉस +1. ओके, व्हेरी गुड. तर इथे बघा क्रॉस +1चा पॅटर्न. म्हणजे जर बघितलं तुम्ही M आणि B चं रिलेशन, C आणि D चं रिलेशन, A आणि N चं रिलेशन किंवा C आणि U चं रिलेशन, हे सगळे रिलेशन्स असे जास्त करेक्ट असतील असं वाटत नाहीये स्ट्रेट लाईनवर. तर ह्या केसमध्ये तुम्ही असा क्रॉस जो पॅटर्न आपण आता केला तोच पॅटर्न आहे पण +1. म्हणजे M+1 N, C नंतर D येतो, A नंतर B येतो, C नंतर D असेल, परत E नंतर F असेल, T नंतर U असेल. सो हा एक पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये डिवाइड केलेला असेल. नेक्स्ट असा पॅटर्न असतो ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, TECAM. आता इथे काय पॅटर्न असेल सांगा. इथे डायरेक्ट रिव्हर्सचं पॅटर्न आहे. रिव्हर्सचं पॅटर्न कसं आहे, जर ऑब्झर्व केलं तर हा T इथे लिहिलाय, हा E इथे, C इथे, A इथे, C आणि M. सो रिव्हर्स पण येऊ शकतो. सो सांगायचं मोटिव्ह काय, लेटर कोडिंग हे तुम्हालाच डिकोड करायला लागेल कारण खूप लॉजिक्स आहेत, असे न संपणारे लॉजिक आहेत. तर तुम्हाला त्याचं पॅटर्न फाइंडिंग जमलं पाहिजे. पॅटर्न फाइंडिंग जमलं की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मल्टिपल पॅटर्न्स आहेत, क्रॉस असतील, रिव्हर्स असतील, रिव्हर्स मध्ये -1 असतील किंवा बटरफ्लाय पॅटर्न म्हणतो आपण ते असेल किंवा सिंपल सगळ्या लेटरसाठी एकच सेम पॅटर्न असेल तो फॉलो केला असेल. सो हे झालं लेटर कोडिंग. लेटर कोडिंग म्हणजे काय, रोहन शिंदे. येस मॅम. ओके, ठीक आहे, थांब एक मिनिट. आता इथे आपण काय करू शकतो, लेटर कोडिंग मध्ये प्रत्येक वर्ड साठी एक गिवन वर्ड असेल, त्याच्यामध्ये प्रत्येक लेटर एक एक पॅटर्न फॉलो करत असेल. नेक्स्ट टाइप आहे नंबर कोडिंग. नंबर कोडिंग म्हणजे काय, एखाद्या वर्ड साठी त्यांनी काहीतरी नंबर्स असाइन केले असतील आणि ते नंबर्स आपण फाइंड आउट करू शकतो. हा क्वेश्चन बघा सगळ्यांनी एकदा.
तर ह्याच्यामध्ये नंबर कोडिंग मध्ये काय, जर रीडला तुम्ही 7421 म्हणू शकता, बुकला जर तुम्ही 8335 म्हणू शकता, देन हाऊ इज बोर्ड कोडेड ॲज. सो आपण हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करू शकतो. तर ह्याच्यामध्ये पण मल्टिपल पॅटर्न असू शकतात. आता इथे रीडला त्यांनी 7 म्हटलंय, म्हणजे आर ला 7 म्हटलंय, ई ला 4 म्हटलंय. तर बोर्ड मधले लेटर्स आणि रीड बुक आणि रीडचे लेटर्स कंबाईन केले तर तुम्हाला एक पॅटर्न भेटू शकतो. तर इथे बोर्डला बी ला आपण काय म्हटलंय 8. सो मी ह्या बोर्ड मध्ये ह्याला काय म्हणणार 8. ओ ला काय म्हटलंय O AA, ज्यांना ओ ला काय म्हटलंय 3. सो इथे पण काय असेल 3. नेक्स्ट ए ला काय म्हटलंय चेक करा, ए ला 2 म्हटलंय सो 2. आर ला 7 म्हटलंय सो 7. आणि डी ला 1 म्हटलंय तो 1. सो आपण अशा वे मध्ये सॉल्व्ह करू शकतो. आज ऍक्च्युली कोणीतरी आपल्या क्लासच्या सेम नावानेच लॉग इन करतोय म्हणून मला कन्फ्युजन होतंय. सो मेक शुअर जर तुमचं कोणी फ्रेंड जॉईन होत असेल तर मी आता त्यांना एक्सेप्ट नाही करणार, ठीक आहे. जर कोणी होत असेल तर तुम्ही मला आधी व्हॉट्सअपला मेसेज टाका, मग मी करते. त्याच्यामध्ये बघा रीडला 7 म्हटलंय, म्हणजे आर ला 7 म्हटलंय, ई ला 4 म्हटलंय, ए ला 2 म्हटलंय आणि डी ला 1 म्हटलंय. सो 7 4 2 1 असं त्यांनी सांगितलं. परत बुकला काय म्हटलंय 8 3 3 5. तर बी साठी त्यांनी 8 म्हटलंय, ओ साठी 3 म्हटलंय, ह्या ओ साठी पण 3 म्हटलंय आणि के साठी 5 म्हटलंय. सो बोर्डला आपण कसं कोड करू शकतो. सो बी म्हणजे इथे काय 8. सो मी इथे काय लिहू शकते 8. ओ म्हणजे काय, ओ म्हणजे 3 आहे. सो मी काय लिहू शकते 3. ए म्हणजे 2 आहे. सो मी इथे 2 लिहू शकते. आर म्हणजे 7 आहे. सो मी 7 लिहू शकते. आणि डी म्हणजे काय 1. सो मी बोर्डला अशा वे मध्ये लिहू शकते. कळालं सगळ्यांना. आता नेसेसरी नाहीये की असंच असेल. कधी कधी लेटर्स ना असं डायरेक्टली असाइन नसेल केलेलं. म्हणजे रीड साठी जर त्यांना फाइंड आउट करायचं असेल तर आर साठी माझ्याकडे नंबर काय 18. कधी कधी असं असेल 18. ई साठी माझ्याकडे नंबर काय 5. ए साठी नंबर काय 1. डी साठी नंबर काय 4. तर अशा वे मध्ये पण दिलं असेल की जे त्या लेटरचं ओरिजिनल नंबर आहे ते नंबर पण त्याला असाइन केलं असेल. किंवा त्याच नंबरमध्ये +1 -1 जसं लेटरसाठी पॅटर्न आहे +2 -2 असे कोणते पण पॅटर्न फॉलो केलेले असतील. असं नेसेसरी नाही की इथे जे लेटर्स ना म्हणजे नावं दिलेत तेच इथे पण असतील. कधी कधी याच्यामध्ये +1चं पण असेल. म्हणजे इथे असेल फॉर एक्झाम्पल 19 6 2 5. तर 19 6 2 5 तुम्हाला कसं कळेल. तुम्हाला माहिती पाहिजे की आरचा नंबर 18 आहे, 18 मध्ये +1 केलंय, ईचा नंबर 5 आहे, 5 मध्ये +1 केलंय. अशा वे मध्ये सॉल्विंग केलं. येस, सगळ्यांना कळालं नंबर कोडिंग कसं आहे. आता नेक्स्ट टाईप जो आपण बघणार आहे दॅट इज मिक्स्ड लेटर ऑर नंबर कोडिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे स्टेटमेंट्स दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल 247 मीन्स स्प्रेड रेड कार्पेट. 236 मीन्स डस्ट वन कार्पेट. 234 मीन्स वन रेड कार्पेट. देन व्हॉट इज द कोड फॉर स्प्रेड. म्हणजे काय, इथे प्रत्येक नंबर साठी एक वर्ड आहे किंवा प्रत्येक वर्ड साठी एक नंबर आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे 247 पैकी
2 4 7 पैकी स्प्रेड म्हणजे आयदर 2 असेल, 4 असेल किंवा 7 असेल. रेड साठी एक नंबर असेल, कार्पेट साठी पण एक नंबर असेल. सो 3 स्टेटमेंट्स आहेत वेगळ्या वेगळ्या. ह्या 3 स्टेटमेंट्सना अनालाइज करून तुम्ही इथे फाइंड आउट करू शकता. आता हे मिक्स्ड लेटर और नंबर कोडिंग हे आपण कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. वन थिंग विच यू ऑलवेज नीड टू फाइंड आउट इज कॉमन पार्ट फाइंड करायचं. म्हणजे इथे ह्या तिन्ही स्टेटमेंट मध्ये कार्पेट पार्ट कॉमन. याच्यामध्ये पण कार्पेट आहे, याच्यामध्ये पण कार्पेट आहे आणि याच्यामध्ये पण कार्पेट आहे. याचा अर्थ कार्पेटला जो काय नंबर असेल तो एक सेम नंबर ह्या तिघांमध्ये असेल. तर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय कळतंय, 2 तिघांमध्ये कॉमन. असा अजून कोणता नंबर आहे का जो तिघांमध्ये कॉमन आहे? नाही. याच्यामध्ये 3 3 कॉमन आहे, याच्यामध्ये 4 4 कॉमन आहे, पण तिघांमध्ये नाही. सो कार्पेट साठी वर्ड काय असणार आहे? 2. कार्पेट साठी वर्ड काय असणार आहे? 2. नेक्स्ट, आता स्प्रेड 1, डस्ट 1, 1 रेड हे सगळं राहिलं. तर आपण काय करू शकतो, आता तिघांमध्ये कॉमन असं काय उरलं नाही, पण 2-2 स्टेटमेंट्सचं ग्रुपिंग करून कॉमन फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट थिंग व्हॉट वी विल डू इज, बघा इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. म्हणजे ह्या दोन्ही लाईन्स मध्ये असा एक कोणता तरी कॉमन नंबर असणार आहे आणि तो कॉमन नंबर असणार आहे 1 साठी. सो इथे दोघांमध्ये 3 3 कॉमन आहे. म्हणजे 1 साठी कोड काय? 3. नेक्स्ट, आता नेक्स्ट आपल्याला स्प्रेड साठी फाइंड आउट करायचंय खरं तर, पण स्प्रेड कॉमन कुठे भेटतच नाही. नेक्स्ट व्हॉट आय कॅन डू इज, मी चेक करू शकते रेड आणि इथे पण रेड कॉमन आहे. येस पृथ्वीराज, काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, काय डाऊट आहे? येस पृथ्वीराज, अनम्यूट युअरसेल्फ. एकदा खाय म्हणला 2 सेकंड मध्ये अनम्यूट कर, नाहीतर मला रिमूव्ह करायला लागेल. नो मॅम. तू पृथ्वीराज सरनेम काय? पृथ्वीराज सरनेम काय तुझं? तू अविराज सोबत असतो तोच का? तुझं सरनेम सांग ना मला. नेक्स्ट, रेड रेड कॉमन आहे इथे, तर रेड कॉमन आहे म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी कॉमन असलं पाहिजे. तर 4 या दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे रेड साठी काय असणार आहे? नेक्स्ट, आता स्प्रेड ह्या लाईन मध्ये होता, पण आपल्याला काय कळतंय, कार्पेट म्हणजे 2 आहे, 4 म्हणजे रेड आहे. सो जे काय वर्ड उरलाय किंवा जो काय नंबर उरलाय तो स्प्रेड साठी असणार आहे. सो स्प्रेड साठी 7 असेल. कळालंय सगळ्यांना? ओके. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स पण असतात, पण आपल्याला ह्याला अजून क्विक वे मध्ये सॉल्व्ह करायला लागणार. सो व्हॉट यू कॅन डू इज, इथे चेक करायचं स्प्रेड कॉमन नाहीये दोघांमध्ये. स्प्रेड कशामध्येच कॉमन नाही. सो जर स्प्रेड कॉमन नसेल कशामध्ये, सो इथे असा नंबर फाइंड आउट करायचा जो कोणामध्येच कॉमन नाही. सो 7 कुठेच कॉमन नाहीये. सो आन्सर तुमचं काय असणार आहे? 7. आता नेक्स्ट टाईपचं कोडिंग आहे सबस्टिट्यूशन कोडिंग. सो सबस्टिट्यूशन कोडिंग म्हणजे काय? इन अ सर्टन कोड, बुक इज कोडेड ॲज पेन्सिल, पेन्सिल इज कोडेड ॲज मिरर, मिरर इज कोडेड ॲज बोर्ड. म्हणजे त्यांनी काय केलंय, प्रत्येक वर्डला काही ना काहीतरी कोड केलं.
आता हे जर असं कोडिंग त्यांनी केलं असेल तर आपल्याला विचारलं काय, देन व्हॉट इज युजफुल टू राईट ऑन द पेपर. सो इथे तुम्हाला ऑप्शन्स काय दिले असतील बघा. ऑप्शन्स असू शकतात पेन्सिल, मिरर, बोर्ड, बुक. हे 4 ऑप्शन्स असतील. पहिले तर तुम्हाला हे फाइंड आउट करायचे व्हॉट इज युजफुल टू राईट ऑन पेपर. तर ह्या सगळ्यांमध्ये पेपरवर लिहायला युजफुल काय, पेन्सिल. पण पेन्सिलला काय कोड केलंय, मिरर. सो तुमचं राईट आन्सर असणार आहे मिरर. तुमचं राईट आन्सर काय असणार आहे, मिरर. कळालं का? ओके. सो दिस इज सबस्टिट्यूशन कोडिंग, ज्याच्यामध्ये आता असं पण असू शकतं, फॉर एक्झाम्पल करते मी रिपीट. याच्यामध्ये काय दिलंय, हे क्वेश्चन आहे की बुकला पेन्सिल म्हटलंय, पेन्सिलला मिरर म्हटलंय, मिरर इज कोडेड ॲज बोर्ड, देन व्हॉट इज युजफुल टू राईट ऑन द पेपर. तर जर बघितलं तर बुक तर युजफुल नाहीये टू राईट ऑन पेपर, पेन्सिल इज युजफुल टू राईट ऑन पेपर. मिरर युजफुल आहे का, नाही. बुक आणि मिरर तर युजफुल नाही. तर युजफुल काय, पेन्सिल. सो तुमचा आन्सर पेन्सिल आहे. पण पेन्सिलला काय कोड केलंय, मिरर. सो तुमचं राईट आन्सर काय असणार आहे, मिरर. सगळ्यांना कळालं नक्की? ओके. नेक्स्ट सबस्टिट्यूशन कोडिंग, किंवा याला आपण म्हणतो चायनीज कोडिंग. तर चायनीज कोडिंग म्हणजे सिमिलर आहे कशासारखं, हे जे नंबर कोडिंग होतं सेम तसंच आहे, बट ह्याला एक वेगळ्या वे मध्ये रिप्रेझेंट केलंय. फॉर एक्झाम्पल, ही इज गुड. ही इज गुड इज कोडेड ॲज C4A. शी इज बॅड इज कोडेड ॲज T-N-A-R-A. He can is coded as Kasi. She play is coded as Deti. Then what should be the code for play is can? तर play is can ला तुम्ही कसं कोड करू शकता, तर हे सेम नंबर कोडिंग सारखं तुम्हाला करायचंय. एकदा तुम्ही ट्राय करा सगळ्यांनी. मला आन्सर सांगा. येस, आय विल एक्सप्लेन. ज्यांना कळालंय त्यांनी ट्राय करा. और नका आन्सर देऊ रे, एकच आन्सर द्या काहीतरी. एक फिक्स आन्सर असणार आहे सगळ्या गोष्टींना. ह्याच्यामध्ये सेम तुम्हाला नंबर कोडिंग सारखंच करायचंय. कॉमन फाइंड करा. जे काय दिलंय त्याच्यामध्ये कॉमन काय काय ते फाइंड करा. तर तुम्हाला प्ले साठी एक वर्ड भेटेल, इज साठी एक भेटेल आणि कॅन साठी एक भेटेल. तर ट्राय करा.
ती रे का. हॅलो, एक मिनिट थांबा. हॅलो, अथर्व, अथर्व प्लीज अनम्यूट हो. अथर्व बोला ना. तुम्ही जॉईन व्हा लिंक मध्ये. आता अथर्व हरिश्चंद्र म्हणून जॉईन. ठीक आहे, तर आपण सॉल्व करू. तर ही इज गुड. ही इज गुड इज कोडेड ॲज सी पोरे. शी इज बॅड इज कोडेड ॲज ती ना रे. ही कॅन इज कोडेड ॲज का सी. शी प्ले इज कोडेड ॲज ती ती. देन व्हॉट इज द कोड फॉर प्ले इज कॅन. तुम्हाला काय करायचं आहे इथे, प्ले साठी काय असेल हे फाइंड आउट करायचंय. प्ले साठी जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला इज साठी पण करायचंय आणि कॅन साठी पण करायचंय. सो व्हॉट यू कॅन डू इज, सगळ्यात आधी याच्यामध्ये कॉमन पार्ट शोधा. तर कॉमन पार्ट काय असेल बघा, इथे तुम्हाला एक भेटतंय. प्ले साठी चेक करा, प्ले साठी काय कॉमन भेटतंय का. नाही, प्ले साठी तर काय भेटत नाही. इज साठी भेटतंय का, तर इज ह्या दोन ठिकाणीच आहे. इज म्हणजे ह्या दोघांमध्येच असं एक काहीतरी वर्ड आहे जो कॉमन आहे. सी कॉमन आहे नाही, पी ओ कॉमन आहे नाही, टी ना कॉमन नाहीये, आर ई कॉमन आहे. याचाच अर्थ इजला कोड काय केलंय रे. इजला कोड काय केलंय रे. नेक्स्ट प्ले. प्ले म्हणजे इथे काय असणार आहे, हे शी प्ले आपल्याकडे एक आहे. पण इथे दोन गोष्टी आहेत. सो मला आयदर प्ले कुठेतरी कॉमन फाइंड करायचंय, पण ते तर भेटत नाही. सो मी चेक काय करणार, हा वर्ड आहे का इथे कॉमन. सो येस, ह्या दोन स्टेटमेंट्स मध्ये हे कॉमन आहे. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय ती. तर ह्याचा अर्थ काय, ह्या वर्डला कोड काय केलंय ती. सो प्ले साठी काय असणार आहे, जे काय उरलंय ते. सो डीई, डीई प्ले साठी असेल. नेक्स्ट कॅन साठी फाइंड करायचंय. सो कॅन साठी काय असू शकतो बघा, इथे ही कॅन लिहिलंय. तर ही ला एलिमिनेट केलं तर ह्या दोघांमध्ये ही कॉमन आहे. सो ह्या दोघांमध्ये कॉमन काय, सी कॉमन आहे. तर सी चा अर्थ काय ही. सो का चा अर्थ काय असेल कॅन. तर कॅनला आपण काय करू, कॅनला आपण करू शकतो का. सो इथे
DEREKA हे ऑप्शन्स मध्ये पाहिजे. बट प्रॉब्लेम काय आपल्याकडे इथे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सिक्वेन्स सेम आहे का? नाही. बघा, ही इज गुड, तर ही साठीचं कोड फर्स्ट असेल, मग इज साठी किंवा गुड साठी. सिक्वेन्स मॅटर करत नाही. प्ले इज कॅन ला जे काय काय आहे त्याचे कॉम्बिनेशन चेक करायचे. सिक्वेन्स कोणती पण असेल तरी पण चालेल. सो ऑप्शन एच करेक्ट कॉम्बिनेशन आहे. सो ऑप्शन ए राईट आहे, बाकीचे नसतील. कळालं सगळ्यांना? श्रेया हा सर बोला ना. काय इश्यू झाला म्हणली? आता अथर्व हरिश्चंद्रला अनम्यूट होऊन त्याला नाव विचारा ना. म्हणजे तो काहीतरी विचारा त्याचं. अथर्व हरिश्चंद्र, अथर्व हरिश्चंद्र बाय टिश्यू पेपर दे ना. लेफ्ट कर त्याला. ऐक ना, बोला ना. ज्यांच्यावर हे होतोय ना त्यांची नाव मला पाठव. अथर्वचं मला नाव पाठव, ठीक आहे? आता अथर्वने मला मग असेच मेसेज केला होता की मला बरं नाही वाटत आहे, तर मला जमलं तर मी जॉईन करेन. अच्छा, त्या नावाने नेमकं दुसरं कोण जॉईन करतंय, राईट? हा, त्याचं सोल्युशन Yes. आहे माझ्याकडे. ठीक आहे, उद्या चालेल. जो पण अजून ऍड होईल, भरपूर होतं. हा, उद्या जो पण ऍड होईल आधी त्याला म्यूट म्हणजे म्यूट ऑफ करून त्याला कंपल्सरी प्रेझेंटी देणे. त्याला काय म्हणणंय, हाय श्रेया मॅम, आय एम राहुल, मी इव्हिनिंग बॅचला येतो या लेक्चरला, किंवा हाय श्रेया मॅम, आय एम अर्पिता, मी या बॅचला येते असं. बरं, किंवा ठीक आहे, चालेल. हाय श्रेया, आय एम राहुल, मी या बॅचला फक्त सीईटी करतोय ऑनलाईन. बरोबर आहे. हॅलो हॅलो सर, आवाज नाही येते तुमचा. तर असे आपल्याकडे भरपूर टाईपचे क्वेश्चन्स जनरेट होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंगचे तुम्हाला जरी 1-2 क्वेश्चन्स आले, पण ह्या 5-6 टाइप्स पैकी कोणता पण एखादा टाईप येऊ शकतो. सो तुम्हाला हे 5-6 टाइप्स जमलेच पाहिजे. सगळ्यांना नक्की कळतंय का? हे जे 5 टाइप्स आपले झालेत ते सगळ्यांना कळालेत नक्की? आता याच्यासाठी मल्टिपल क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिसला, आणि प्रत्येकासाठी वेगळं लॉजिक आहे. तर हे लॉजिक जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हाच डेव्हलप होईल. सो मी तुम्हाला आज किंवा उद्या सकाळपर्यंत PDF सेंड करते. त्याच्यामध्ये मला अजून क्वेश्चन्स ऍड करायचे चेक करून. तर ते क्वेश्चन्स ऍड करून मी तुम्हाला PDF देते. तुम्ही एकदा ट्राय करा. आता पहिले मला हे सांगा की ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? हे पॅटर्न्स कसे फॉर्म होऊ शकतात हे पण मी तुम्हाला सांगितलेत. म्हणजे लेटरचे सांगितलेत, नंबरचे सांगितलेत. अजून एक पॅटर्न असू शकतो असं, फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये रीडला जे काय कोड केलं असेल, नंबरचं कोडिंग असेल, ते नेसेसरी नसेल प्रत्येक लेटरसाठी असेल. फॉर एक्झाम्पल आता आपण एक सेम एक्झाम्पल कन्सिडर करू, कॅट. तर तुम्हाला माहितीये सीचं आहे 1, एचं आहे सीचं 3, एचं 1, टीचं काय असेल? येस 20. येस. सो कॅटला त्यांनी कोड केला असेल 24 ने. सो कॅटला 24 ने केलंय, म्हणजे तुम्हाला हे पण फाइंड आउट करायला लागणार आहे की ह्याच्यामध्ये पॅटर्न काय असू शकतो. सो कॅटला आपण काय करू शकतो, 3 + 1 + 20. जेव्हा तुम्ही असं सगळं ऍड करणार तेव्हा तुम्हाला काय भेटेल, 24. सो 24 हे कसं आलंय, ऍडिशनने. नॉट नेसेसरी असं असेल, मल्टिप्लिकेशनने असेल किंवा पहिले 2 नंबर्स मल्टिप्लाय करून मग ऍड करायचं पॅटर्न असेल. तर तुम्हाला जे काय
एक पेअर दिलाय, तुम्हाला त्या पेअरला नीट अनालाइज करून सॉल्व्ह करायला लागेल. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देते, तुम्ही एकदा चेक करा ते येत आहे. इफ cat is coded as 5, bake is coded as 7, sorry, as bake is coded as 6, then what will be the code for चेक करा आणि मला आन्सर काय येते सांगा. ओके प्रीती, मला सांग काय लॉजिक लावलंय. अनम्यूट कर आणि सांग की काय लॉजिकने आन्सर 8 आले. CAT 3 होतात ते 3 लेटर्स प्लस 2 5 BAKE 4 लेटर्स होतात ते प्लस 2 6 आणि श्रेयाचे 6 लेटर्स होतात ते प्लस 2 8. व्हेरी गुड. हे जे क्वेश्चन लिहिलाय तो क्वेश्चन होता. व्हेरी गुड प्रीती. आणि ज्यांनी पण आन्सर 8 दिलंय त्या सगळ्यांचं आन्सर राईट. बघा, असं पण दरवेळेस नेसेसरी नाहीये की काहीतरी पॅटर्नच असेल. हे सगळं जो कोणी क्वेश्चन लिहितंय किंवा जो कोणी क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये देणार आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे की त्यांनी काय लॉजिक लावलं. सो इथे क्वेश्चन काय होता, इफ कॅट इज कोडेड ॲज 5. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कॅट मध्ये आपण जर मग अशी बघितलं होतं 3, 1 आणि 20 होत. 3, 1, 20 पासून असं काय पॅटर्न आहे का की तुम्ही 5 आन्सर काढू शकता. नेक्स्ट बेक साठी पण दिलंय, तर बेक साठी जर तुम्ही चेक केलं अल्फाबेट्सचे ऍडिशन, अल्फाबेटला जे काय नंबर आहेत त्या नंबरचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन काही केलं तर 5 भेटतंय का. असं पॅटर्न पण लॉजिकली करेक्ट पाहिजे. असं काही पण करून आन्सर नाही हवं. तर इथे लॉजिक काय बघा, कॅट मध्ये नंबर ऑफ लेटर्स किती आहे 3. सो त्यांनी काय केलंय 3 मध्ये +2 केलंय. सो 3 मध्ये जर तुम्ही +2 केलं सो तुम्हाला आन्सर काय भेटेल 5. बेक मध्ये 4 लेटर्स होते, 4 मध्ये +2 केलं तर आन्सर काय भेटते 6. आता श्रेया विचारलं होतं तर श्रेयामध्ये 6 लेटर्स आहेत, 6 + 2 केलं तर आन्सर काय असेल 8. सो हा लॉजिक होता डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ लेटर्स. तर लॉजिक जो आहे तो नंबर ऑफ लेटर्स वर असू शकतो, कोणत्या पण पॅटर्न मध्ये येऊ शकतो. सगळ्यांना कळालं का हा क्वेश्चन काय होता. आता हा क्वेश्चन खूप इझी होता, पण ह्याच्यामध्ये आपण जर नॉर्मली जसं विचार करतो तसं विचार केला तर आपल्याला वाटेल की नाही काहीतरी दुसरं लॉजिक असेल. हे तर खूप बेसिक आहे काहीतरी. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स पण येतात. असं काही कंपल्शन नाहीये की तुम्हाला एक स्पेसिफिक टाईपचेच क्वेश्चन्स येतील. सो लॉजिक मध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की कोडिंग, डिकोडिंग, मिसिंग नंबर, अॅनालॉजी किंवा अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी तुमचं लॉजिक स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन्स फास्ट पाहिजे, तुम्हाला पॅटर्न अनालाइज करायला फास्ट जमलं पाहिजे. जर ते जमत असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन जमतील. जसं मिसिंग नंबरचे अजून क्वेश्चन्स असतात. मिसिंग नंबरचे क्वेश्चन्स कसे असतात
की आयदर फर्स्ट नंबर नंतर स्क्वेअर केलाय, परत स्क्वेअर मध्ये काहीतरी ऍड केलंय, सबट्रॅक्ट केलंय, मल्टिप्लाय केलंय, तो पॅटर्न फाइंडिंग आहे. सो कोडिंग डिकोडिंग मध्ये पण सेम आहे पॅटर्न फाइंडिंग, जस्ट एक लॉजिक तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. सो हा एक क्वेश्चन मी घेतलाय तो कॅटचा, तो सगळ्यांना कळालाय का? ओके. नेक्स्ट एक टाईप असतो दॅट इज कॉल्ड ॲज मिक्स कोडिंग. मिक्स कोडिंग म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, सबस्टिट्यूशन आणि कंडिशनल कोडिंग मिक्स असतं. सबस्टिट्यूशनल कोडिंग आणि मिक्स कोडिंग. तर कंडिशनल कोडिंग म्हणजे काय, तुम्हाला एखादा पॅरेग्राफ दिला असेल किंवा एखादा टेबल दिलेला असेल आणि त्या टेबलमध्ये असं प्रत्येक लेटरसाठी किंवा प्रत्येक नंबरसाठी एक कोड दिला असेल आणि तुम्हाला कंडिशन्स दिले असतील की फॉर एक्झाम्पल कंडिशन काय असेल, इफ बोथ द फर्स्ट अँड द लास्ट लेटर आर वॉवेल्स. जर पहिला आणि लास्ट लेटर वॉवेल असेल तर त्याला डॉलरनी तुम्हाला काय करायचंय, कोड करायचंय. जर फर्स्ट लेटर वॉवेल असेल आणि लास्ट लेटर कॉन्सोनंट असेल तर त्याला हॅशनी कोड करायचंय. जर फर्स्ट लेटर कॉन्सोनंट असेल आणि लास्ट लेटर वॉवेल असेल तर त्याला @नी कोड करायचंय. सो हा एक थर्ड टाईपचा कोडिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो किंवा एक टेबल दिलेला असतो आणि स्पेसिफिक कंडिशन्स दिलेल्या असतात. तर ह्या ज्या स्पेसिफिक कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सला कन्सिडर करून तुम्हाला त्या गिवन वर्डसाठी पॅटर्न फाइंड करायचं. नेक्स्ट असे अजून एक टाईपचे क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक वर्ड दिलाय ट्रे आणि जर त्याला इथे फॉर एक्झाम्पल एक काहीतरी लेटर असेल QS @Z अशा वे मध्ये कोड केला असेल. नेक्स्ट अजून एक वर्ड असेल फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे, दॅट वर्ड विल बी फाईल. आता इथे फाईलला काय केलं असेल, @ असं कोड केलेलं असेल. आणि जर तुम्हाला विचारलं एक दुसरा वर्ड आहे फॉर एक्झाम्पल बेक, तर तुम्ही ह्याला कसं कोड करणार? सो ट्राय करा सगळ्यांनी. याच्यासाठी आन्सर काय असेल? ओके, आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स हा लॉजिक आहे. तर कधी कधी क्वेश्चन मध्ये असे पण लॉजिक असतात की वॉवेल आणि कॉन्सोनंट्सचं लॉजिक आहे. तर बघा प्रत्येक कॉन्सोनंटला त्याच्या नंतरचा लेटर लावलाय आणि प्रत्येक वॉवेलला काहीतरी सिम्बल यूज केलंय. तर इथे ई वॉवेल आहे, आपल्याकडे 5 वॉवेल्स असतात AEIOU आणि हे 5 वॉवेल सोडून जेवढे सगळे आहेत ते कॉन्सोनंट्स आहेत, म्हणजे B-C असे सगळे कॉन्सोनंट्स असणार. तर त्यांनी काय केलंय, जे कॉन्सोनंट्स आहे त्याच्यामध्ये +1 केलंय म्हणजे त्यांचा नंतरचा कॅरेक्टर, आणि जे वॉवेल्स आहे तर ह्या वॉवेल्स मध्ये काय केलंय, वॉवेल्स साठी @ लावलाय. तर इथे आपल्याकडे 2 वॉवेल्स आहे, सो मी इथे काय लावू शकते @ आणि इथे पण काय लावू शकते @. B नंतर मला काय भेटतोय C, K नंतर मला काय भेटतोय L. सो C @L @ हा पॅटर्न ह्याच्यामध्ये फॉलो होतोय. सो हा पॅटर्न जेव्हा मला भेटतोय तर दॅट विल बी द राईट आन्सर. सो नॉट नेसेसरी दरवेळेस असं काय लॉजिक असेल, वॉवेलचं पण लॉजिक असू शकतो. सगळ्यांना नक्की कळालाय हा क्वेश्चन? ओके, 87 चे 83 झाले परत.
हा 91 होते मग अशी, आता परत कमी झाले. ऐक ना, सुरुवातीला एक प्रेझेंटी, मध्ये एक प्रेझेंटी आणि लास्टला एक. त्यांना जेव्हा तू सॉल्व्ह करायला देते ना एक छोटे, हा तेव्हाच घे, तेव्हाच प्रेझेंटी घेत जा. चालेल. सुरुवातीला, मध्ये आणि लास्टला. काही सोल्युशनच नाही रे याला. ते डोमेन वगैरे खर्च 20,000 रुपये मी नाही घालवू शकत आता, तुला तर माहिती आहे. नाही पण म्हणजे हे लोक जे कोणी करतंय ते आपले डेटा ऐक, पण देत. अरे माझं आता तुला सांगू का, मला जर एक सक्का छोटा भाऊ असला असता, तो क्लासला असता, तो पण करू शकला असता. ह्या जनरेशन मध्ये, ह्या आपण ज्या आता जनरेशनला बिलॉंग करतो, म्हणजे कलयुग म्हणतात त्याला, ह्याच्यावरती तू कुणावरच ट्रस्ट नाही करू शकत श्रेया. तू माझ्यावरती पण नाही ट्रस्ट करू शकत. कोणही करू शकतं. ह्याला आपल्याला सोल्युशन फाइंड आउट केलं पाहिजे. आपण असं नाही विचार करू शकत कोण करतंय, कळते का तुला? बरोबर. हे वेगळं जनरेशन आहे, हे लोक पुढचे आहेत.